Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। जालना जिल्ह्यासह राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे। त्यामुळे अनेक भागांमध्ये शेती पिकांचं नुकसान झाले। मी सध्या जालना तालुक्यातील जामवाडी शिवारात उभा आहे आणि या ठिकाणी माझ्या गुडघ्याइतकं पाणी मला दिसत आहे। आपण जर पाहायला गेलं तर हे तुरीचं पीक आहे आणि हे तुरीचं पीक अक्षरशः पाण्यामध्ये गेलेलं आहे। आता मी जेव्हा जामवाडी येत होतो तेव्हा सोयाबीनचं पीक असेल, कपाशीचं पीक असेल, हे देखील पिकं पाण्यामुळे अक्षरशः सडलेली आहेत। हे असं चित्र जे ते जामवाडीमध्ये पाहायला मिळतंय। मी तुम्हाला दाखवू शकतो की या ठिकाणी तुरीचं पीक जे आहे ते अक्षरशः पाण्याखाली गेलंय। त्यामुळे झाडाची पानं जे ते पिवळे पडत आहेत, त्यामुळे पिकांचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता ह्या पिकांचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। आपल्यासोबत जामवाडी येथील काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगणार, नेमकं नुकसान काय? सध्या या 15 तारखेला जो पाऊस झाला, आज 5-6 दिवस झाले, त्या पूर्ण शेतामध्ये ते पुराचं पाणी भरलं, ते काही बाहेर निचरत नाहीये आणि पूर्ण ओला असल्यामुळं पिकांची मूळकूच सुरू झाली आणि पूर्ण पीक वाया गेलंय। आता हे पूर्ण पीक काही हातात येत नाहीये। आता पीक हातात येत नसल्यामुळे शेतकऱ्याची जी आर्थिक संकट त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात ओढावलेलं आहे। याच्यातून त्याला बाहेर निघण्यासाठी तात्काळ त्याला अनुदान, हेक्टरी अनुदान देणे अभिप्रेत आहे। आता पंचनामे करणे, त्याची प्रक्रिया ही फार लांबलचक प्रक्रिया, त्याच्यामुळे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकणे हे महत्वाचं आहे। नसता पीक बघतो, हे पीक आता सडण्यास सुरुवात झालेली आहे, काय सांगणार? नाही, हे तर पीक गेलंच ना। आता विषय तो पाऊस पडला, पिकाचा विषय संपला। आता पीक हे तर काही कामात येत नाही, फक्त शासनाने अनुदान देणं याच्यावरच शेतकऱ्याची उपजीविका आहे ना। ते त्याला त्याच्या घर खर्च चालवणं शक्य नाही, त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। खरीपाची पेरणी कशी केली होती आणि आता रब्बीचं नियोजन कसं आहे? खरीपाची पेरणी ही काही कर्ज इकून तिकून हात कर्ज घेऊनच केलेली आहे आणि या जो पीक येईन याच्यावर रब्बीची पेरणीचा असा विषय असतो। आता हेच पीक गेलं तर ते कर्ज झालं, डबल कर्ज कोण देणार शेतकऱ्याला? शासनाने अनुदान दिलं तर तो पेरणी करू शकतो। आता रब्बीची नसता त्याला पेरणी करता येणारच नाही ना। अगदी खरं, म्हणजे शेतकरी जे ते कैचीत सापडलेले आहेत, म्हणजे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। दादा, काय सांगणार, काय नुकसान आहे तुमचं? आता आमचं बघा साहेब, आमचं एवढं नुकसान झालेलं आहे की आज 6 दिवस झाले पाणी पडून, तरी शेतातलं पाणी गेलेलं नाही। परंतु आता आमचं एवढंच म्हणणं आहे सरकारला की बाबा सरकार, तुम्ही आमच्या पाठीशी, तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। कारण की आम्ही आज पहिलेच पैसे याजाना काढून खत पाणी बी भरण आणि आल्याला माल गेला। आता तुम्ही सांगा, आता अजून महिना 2 महिन्यांना आमचे माल निघले असते, सोयाबीन निघलं असतं, तूर शेंगा लागल्या असत्या। पण आता काय करता, निसर्गानं आमच्यावर असं कोपला की पूर्ण सापच करून टाकलं। कारण कसं की आज ढगफुटी झालेली आहे। आज जालना शहरात बघा तुम्ही, जालना शहरात किती पाणी घुसलं ते आमच्या इथूनच जातंय। म्हणजे आमचं केवढं नुकसान झालं। पण पहिल्या टप्प्याला आम्हीच आहात। त्यामुळं आमचं म्हणणं आहे सरकारला एकच एक, बाबा की आम्हाला काहीतरी तुमचा हातभार द्या आणि आम्हाला सहकार्य करा, नाही तर आम्हाला फाशी घेतल्याचा पर्याय नाही। कारण की पहिलंच आम्ही कर्जबाजारी झालेलो आहे। आता काय सांगू आम्ही? आता तुम्ही बघा किती पाणी शेतात, आज कापूस झाला, सोयाबीन झाला, आता आलेलं पीक नाही, हे आलेलं पीक गेलं आमचं हातातलं। शेंगा साऱ्या सडून गेल्या सोयाबीनच्या, आता तूर सारी उबळून गेली। आता पाणी का लागली उबळा तूर, आणि जे कापसाचे 2-2, 4-4 बोंड आलते ते सडून गेले खाली पावसानं। त्यामुळे आम्ही आता कशावर हे करायचं आम्ही? अगदी खरं, म्हणजे शेतकरी पूर्णतः संकटात सापडलेले आहेत। दादा, तुमचं काय नुकसान झालेलं आहे? कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मोसंबी, म्हणजे पूर्णतः पिकाची नुकसान झालेली आहे। तरी पण शासनानं शेतकऱ्याचा अंत न पाहता पूर्ण शेतकऱ्याला सरसगट पंचनामे करून सरसगट शेतकऱ्याला अनुदान देण्यात यावा। कारण की आता 1 महिना पुढं दिवाळी आलेली आहे, शेतकरी हा दिवाळी करू शकत नाही। दिवाळी कारण की पीक गेलेलं आहे, 1 रुपया हातात शेतकऱ्याचा येत नाही, दिवाळीच करू शकत नाही शेतकरी। कशामुळे कारण रब्बीचं नियोजन कसं आहे तुमचं? रब्बीचं नियोजन काय? हेच पीक गेलं तर रब्बीचं नियोजन काय करणार? आता काय एकूण तिकून आता एखादा शावकार पाहावा लागेल, शावकार पण पाण्यात गेला।
सावकार तरी त्या शेतकऱ्याला उभा करणार नाही. कारण की आता म्हणजे शेतकऱ्याकडे पैसे मागायला कोणच्याकडे जावं हे एक पर्याय पडलेला आहे. अगदी खरं आहे. आपल्यासोबत अन्य काही शेतकरी आहेत. दादा काय सांगणार, तुमचं काय नुकसान आहे आणि पुढचं नियोजन कसं आहे आणि किती नुकसान झालं तुमचं? आता हे पीक तर पूर्णच जाईल. याच्यात तर काही समजा म्हणायचं कामच नाही की नुकसान झालं काय नाही झालं काय. हे पूर्ण पाण्याखाली जायले. फक्त आता शासनाने एकच काम करावं, पुढच्या पिकासाठी हो तोरूच त्यानं आम्हाला शेतकऱ्याला तोरूच त्यानं हे पैसे टाकावं. मग त्याला पुढचं पीक समजा घेता येईल. नाही तर मग फाशी घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. दिवाळी बी होत नाही शेतकऱ्याची यावर्षी. कारण की अतिवृष्टी पाणी झाल्यामुळं आमची दिवाळी पण होऊ शकत नाहीये. शासनानं समजा मदत केली तरच पुढचं पीक आणि आम्ही दिवाळी साजरी करू शकतो. याच्याशिवाय काही नाही. दादा शेवटचा प्रश्न, काय नुकसान झालेलं आहे आणि काय मागणी असणार? तूर, सोयाबीन, कपाशी याचं 100% नुकसान झालेलं आहे. कपाशीचे बोंड सडायला लागलेली आहे आणि तूर पण अशी उबळती, ती पाण्यामुळे जास्त उबळती आणि सोयाबीनच्या शेंगा पण अशा शेतामध्ये गळून चाललेल्या आहे. शेतकऱ्याला सरकारनं सरसकट पंचनामे करून अनुदान देण्यात यावं. त्याचबरोबर कर्जमाफी करण्यात यावी आणि शेतकऱ्याला इतकं मोठं नुकसान झालं त्याच्यामुळं शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर शेतकरी सध्याच्या घडीला कर्जबाजारी झालाय. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि नुकसानग्रस्त म्हणून शेतकऱ्यांना जाहीर करून त्यांना मदत द्यावी अशी मागणी आता जामवाडी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.